आता आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली शेंगदाण्याचं तेल कसं काढतो हे बघणार आहोत. आपण हा शेंगदाणा थोडासा क्रश होऊ देणार आहोत आणि नंतर याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. पाणी वापरताना एकदम स्वच्छ आणि शुद्ध पाणी वापरायचं. हे जे मी ग्लासाने पाणी वापरतो हे ग्लास साधारण 200 ml चा आहे. पाणी टाकल्याशिवाय तेल निघत नाही. आपण असं जर फिरवत राहिलो तर शेंगदाण्याची फक्त पावडर होईल, छोटा बारीक कोट होईल, तेल सुटणार नाही. पाणी टाकल्यामुळं काय होतं, त्याला थोडासा चिकटपणा येतो, मॉइश्चर मेंटेन होतं, चिकटपणा येतो आणि तो चिकटपणा आला की मग तेल सुटतं. साधारणतः ही बॅच पूर्ण होईल आपल्याला 1.25 ते 1.5 तास लागणार आहे. माल क्रश झालाय, थोडंसं तेल सुटायला लागलंय, त्याच्याला आपण थोडंसं लाटेवर प्रेशर देऊयात. हे एक 4-5 आट्टे आपण फिरवूयात, म्हणजे थोडंसं प्रेशर येईल आणि माल जास्त प्रमाणात क्रश होईल. त्याला काही जास्त ताकद वगैरे लावण्याची गरज नाहीये, हे अगदी सहज सहज फिरतं. थोडंसं आपल्याला फक्त लाटेवर प्रेशर द्यायचं आहे. अजून एक 15 मिनिटांमध्ये ही पूर्ण उकळी आपल्याला तेलाने भरलेली दिसेल. आता आपण ही शेंगदाण्याची बॅच लावून साधारणतः एक 25 ते 30 मिनिट झालेत. सुंदर असं तेल याच्यात गोळा झालेलं आहे पूर्ण उकळीमध्ये आणि हे तेल आता आपण बाहेर काढणार आहोत. तर तेल बाहेर काढताना आपल्याला काय करायचं आहे, इकडे ही आपली RPMची जी मशीन ही कमी कमी करत आणायची आणि हा नॉब बरोबर आपल्याला इथेच समोर आणून मशीन बंद करायची. आता आपण मशीन पूर्ण बंद केलेली आहे. त्याच्यानंतर हे एकदम सावकाश त्याने खोलायचं. अशा पद्धतीने आपण हे तेल काढून घेतलेलं आहे.